आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई बघ, जे काय झालं ना ह्यात माझी जास्त चूक आहे. मी वेळीच अंजलीला आणि तुझ्या मामीला थांबायला पाहिजे होतं. सई आहे बघ, आता जे काही होतंय ना ते तुझ्या चांगल्यासाठीच होतंय. अगं हे बघ, तू जरी माझी भाची असलीस ना तरी मी तुला नेहमी मुलीसारखंच मानलंय ना. अगं ही लोक खरंच खूप चांगली आहेत. आणि यांची फसवणूक होत होती हे खरं तर मलाही बघवत नव्हतं. तू जर का या घरामध्ये सून म्हणून केलीस ना तर अगं सगळं काही नीट होईल. हे बघ, आपल्या हातून जी चूक झाली आहे ना ती सुधारण्याची देवाने एक संधी दिली असं समजलं. तुझा हट्ट सोड आणि लग्नाला तयार हो बाळा. सई अगं, देवा तर तुझा आधीपासूनचा मित्र आहे आणि तुला माहितीये की तो खूप चांगला माणूस आहे. अगदी लाख मोलाचा आहे माझा देवा. आणि तू तर सगळ्यांची मदत करतेस ना, मग आज माझ्या मुलाचा जीव वाचवणं तुझ्या हातात आहे. माझी मदत नाही करणार का? अगं, ही तर लग्नाला तयार होणारच आहे, पण आता लगेच हो म्हणाली तर चांगलं नाही दिसणार ना. म्हणून जरा वेळ घेते ती हो म्हणायला. सगळे नाटक आहेत ग, या अशा लोकांना मी चांगलीच ओळखते. टेन्शन घेऊ नका मॅडम, तुमच्या मनाविरुद्ध काहीही होणार नाहीये. आणि मला कोणीही कितीही समजवलं तरीही माझा निर्णय बदलणार नाही. मला स्टेटस, पैसा यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. तुम्ही तुमच्या तोला मोलाची एखादी मुलगी बघून सरांचं लग्न तिच्याशी लावून द्या. बघितलं किती उद्धट आहे ही मुलगी. ही मुलगी मला माझ्या नजरेसमोरही सहन होत नाही. हिला नाही मी माझ्या घरची सून करून घेणार, अजिबात नाही. आज जर देवांशचं लग्न सईशी नाही झालं तर होणार. देवांशचं लग्न आजच होणार. डोंट वरी, आम्ही बोलतो भैरवीशी. एक्सक्यूज मी. अरे रिलॅक्स. स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे सांग मला. जरा शांत डोक्याने विचार कर. यशोधरा, डू यू रिअली फील की या सगळ्यात माझी चूक आहे? मी भैरवी जहागीरदार, जिने जहागीरदार इंडस्ट्रीजचं वैभव उभं केलं, जिने स्वतःच्या कॅलिबर वरती एवढा सक्सेस मिळवला जी कोणासमोर ही आजपर्यंत झुकली नाही, तिच्या बरोबर हे सगळं घडलंय. कम ऑन. मी सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून त्या मुलीशी, ज्या मुलीची आमच्या घरच्यांशी आमच्याशी बरोबरी होऊ शकत नाही, त्या मुलीशी देवांचं लग्न करायला तयार झाले. अशा मुलीशी जिच्या बहिणीने माझा इतका अपमान केला, जी 4 चौकात माझ्या विरोधात केली, माझा व्हिडिओ व्हायरल केला. आणि आता तर काय, तर ती मुलगी तर पळूनच गेलीये आणि तिच्या बहिणीशी माझ्या देवांचं लग्न लावायचं. What rubbish.
हे बघ, आम्हाला असं म्हणायचं नाही की तुझं काही चुकतंय. त्या मुलीबद्दल तुझ्या मनात जो राग आहे तो आम्हाला कळतोय आणि पटतोय सुद्धा. पण एक लक्षात ठेव भैरवी, मनात सुडाची भावना निर्माण झाली की लगेच वणवा पेटवायचा नसतो. एक छोटीशी वात पेटवली तरी चालते, हळूहळू त्यात तेल ओतायचं असतं. व्हॉट डू यू मीन? भैरवी, आम्हाला सांग, आता या क्षणी सगळ्यात महत्वाचं काय आहे तुझ्यासाठी? देवांश, ऑफकोर्स. कायम देवांशच माझी पहिली प्रायोरिटी असेल. एक्झॅक्टली माय पॉइंट. म्हणजे या क्षणी देवांशचं लग्न होणं गरजेचं आहे. जर गुरुजी छाती ठोकपणे काही गोष्टी सांगतायत तर त्यात काहीतरी तथ्य असणार. यू कॅन्ट इग्नोर इट. यशोधरा, तुला कसं सांगू मी? तू जे म्हणतेस ना ते माझ्या बुद्धीला पटतंय, पण मनाला पटत नाही. ती मुलगी माझ्या समोर जरी आली ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. आणि त्याच मुलीला मी सून म्हणून माझ्या घरात आणू? या पुढे तूच तिला या घराबाहेरही काढू शकतेस. म्हणजे भैरवी, अगं घरात येण्याचा जो रस्ता असतो तोच घराबाहेर जाण्याचाही असतो. तू तिला आज या घरात सून म्हणून आणलीस तर याचा अर्थ असा होत नाही ना की कायमच तू तिला सून म्हणून या घरात ठेवशील. हे बघ भैरवी, ज्या दिवशी तुला कन्फर्म होईल की देवांशी ग्रहस्थिती ठीक आहे, जस्ट शो द वे आउट. सिंपल. भैरवी, विसरू नकोस, या घरात तुझं राज्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवांशचा तुझ्यावर विश्वास आहे. सो पुढे जाऊन तुला त्या मुलीला घराबाहेर काढणं कठीण जाणार नाही. इट्स गोइंग टू बी अ सिंपल टास्क. बाकी तू हुशार आहेस, योग्य तो निर्णय घेशीलच. मुहूर्त टळायला नको भैरवी, लोक वाट बघतात. डू यू अंडरस्टँड? आय बेटर अंडरस्टँड. दॅट्स लाईक माय गर्ल. येते. देवा, सई तुझी चांगली मैत्रीण आहे. आमच्यापेक्षा तू तिला जास्त ओळखतोस, मग तू असं का वागतोस? इतक्या दिवसांपासून ओळखतो मी. तरी सुद्धा आज असं वाटत होतं की मी नाही ओळखत तिला, अनोळखी वाटत होती. लोक मी किती विश्वास ठेवला तिच्यावर, सगळ्या गोष्टी शेअर केल्या तिच्यावर, आणि तिने इतकी महत्वाची गोष्ट मला सांगितली नाही. तुला कळतंय? आय सॉरी बाबा, मी आता काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. तेव्हा एक मिनिट. मला माहितीये हे सगळं जे काही घडलंय ते पचवणं तुला खूप कठीण आहे. अरे आम्हाला देखील खूप मोठा धक्का बसलाय, पण ते वाईटातनं चांगलं होतं असं म्हणतात ना, तसं झालेलं आहे. हे बघ, गोष्टी वेळेत कळल्या, हे फार बरं झालं की नाही? बरोबर बोलतायत बाबा. देवा, तुझा जीव वाचवणारी मुलगी आपल्या समोर आहे आणि तू लग्नाला का नाही म्हणतोस देवा? जानू, मी हे लग्न करायला तयार झालो होतो फक्त तुझ्यासाठी. तुला माहिती आहे ते. माहिती मला. पत्रिका वगैरे सोकॉल्ड गोष्टी ना माझा अजिबात विश्वास नाही. पण आमचा विश्वास आहे देवा, प्लीज प्लीज. आणि तू बघतोस ना, हे जे काही घडतंय ते तुझं सईशी लग्न व्हावं म्हणून घडतंय देवा. आय एम सॉरी, मी काही झालं तरी सईशी लग्न करणार नाहीये. प्लीज देवा, अरे असं काय करतोस? आणि मी लग्न कर असं सांगितलं तर? सिरियसली आई,
त्या मुलीने इतकं इन्सल्ट केलंय तुझा, तरी सुद्धा तिला लग्न त्याची परमिशन दिली आहे. आणि इतकं सगळं झाल्यानंतर तिचा ऍटिट्यूड बघितलास ना तू, कशी बोलत होती ती. 1% पण गिल्ट नव्हती तिला जे काही घडले त्याच्यामागे. आणि तिच्याशी लग्न कर म्हणतेस तू सिरियसली? देवांश, प्लीज प्लीज शांत हो. आय नो तू आता मेंटली डिस्टर्ब आहेस. जे काही घडतंय त्या परिस्थितीत असा डिसिजन घेणं खूप कठीण आहे. हे सोपं नाही तुझ्यासाठी आता. पण मी जे सांगते ना ते एकदा शांतपणे आहे. बाळा प्लीज, हे बघ, त्या मुलीची पत्रिका ही तुझ्या पत्रिकेशी जुळते. आय नो पत्रिका वगैरे या गोष्टींवर तुझा विश्वास नाही, माझाही नाही. पण प्रश्न जर का तुझ्या सेफ्टीचा असेल, तुझ्या लाईफचा असेल ना, तर मी हा डिसिजन घ्यायला मी रेडी आहे. देवांश, तुझ्यासाठी मी काहीही सहन करू शकते. हे बघ, त्या मुलीने माझा जो काही अपमान केलाय ना तोही याच्या समोर काहीच नाही. बघितलंस देवा, भैरवी ताई सुद्धा म्हणतायत की तू सईशी लग्न कर. आता मी तुझं काही ऐकणार नाही. माझी शपथ आहे तुला, तुला लग्नाला उभं राहावंच लागेल. बस प्लीज जानू. नाही, माझी शपथ आहे तुला. बहिणी, देवांश लग्न करायला तयार आहे, पण आय होप तू तयार आहेस. पण हे बघ, जर का ती मुलगी अजूनही तिला लग्न करायचं नाहीये असं नाटकच करणार असेल ना, तर आपल्यालाही काही गरज नाही. नाही नाही ताई, मी बोलते ना तिच्याशी, मी समजवते तिला. तिला माहिती आहे हे लग्न झालं नाही तर माझ्या देवाच्या जीवाला धोका आहे. ती नक्की ऐकेल माझं. सई, आई, आपण आत्ताच्या आता इथून निघतो. सई माझं ऐक ना बाळा. हे बघ, रागाच्या भरात उगाच टोकाचा निर्णय घेऊ नकोस ग. आई अगं सई, आपल्या नशिबात जे असतं ते मिळतंच आपल्याला. हे बघ, आपण देवांश यांच्यापासून सत्य लपवण्याचा किती प्रयत्न केला, पण शेवटी खरं काय ते सगळ्यांना कळेलच ना. याचा अर्थ काय होतो सई? देवांश यांच्यासारखा चांगला मुलगा तुझ्या नशिबात आहे. अगं, परमेश्वराचीच तशी इच्छा आहे की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून तर हे सगळं घडतंय. आई, तुला कळतंय का तू काय बोलतेस? हे बघ, तू फक्त माझ्या लग्नाचा विचार करते, पण मी पुढचा विचार करते. माझं जर त्या जहागीरदार घराण्यात लग्न झालं ना, तर मग आम्ही तुला सुखाने नाही जगू देणार. आणि जर माझं लग्न झालं त्यानंतर तुझी काळजी कोण घेणार? आणि वरुणचं काय? आई, मी तुला याआधीच सांगितलंय ना, जोपर्यंत वरुणचं शिक्षण पूर्ण होत नाही आणि तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहत नाही ना, तोपर्यंत मी लग्नाचा विचारही नाही करणार. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना. सई, माझं ऐकशील बाळा? ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तू लग्नानंतर सुद्धा पार पाडू शकतेस. आम्ही आहोत ना, आम्ही तुझी मदत करू. हे बघ, झालं गेलं सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. मला माहितीये तू तुझ्या बहिणीसारखी मुळीच नाहीयेस. आता आम्हाला कळतंय की तूच आमची सून होणार होतीस. म्हणूनच देवानी देवांच्या आयुष्यात तुला खूप आधीच पाठवलं. जे काही झालं ना ते सगळं चांगल्यासाठी झालं असं समजूया. सई,
माझ्या मुलाचा जीव वाचवणं आता तुझ्या हातात आहे ग. प्लीज प्लीज तुझं राग सोड. या लग्नाला तयार हो सई, प्लीज. काकू हे बघा, प्लीज तुम्ही हात वगैरे जोडू नका. तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा. हे बघा, मी लग्नाला जरी तयार झाले ना तरी भैरवी मॅडम मला सून म्हणून कधीच नाही स्वीकारणार. नाही नाही अगं अगं भैरवी ताई तयार आहेत खरंच. त्या स्वतः म्हणाल्या, मी तुला बोलले होते ना, त्या तापट डोक्याच्या आहेत. पण त्यांचं देवांशवर खूप प्रेम आहे. देवांच्या बाबतीत त्या कुठलाही हलगर्जीपणा करणार नाहीत. खरंच खरंच तयार आहेत त्या. बघ सई, आता भैरवी ताईंना सुद्धा हे लग्न मान्य. हे बघ, तुला मान्य असो किंवा नसो, आता देवांश यांचा जीव वाचवण्यासाठी तुला हे लग्न करायलाच हवं. प्लीज. उद्या जर देवांश सरांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मी आता जे काही करते ते फक्त देवांश सरांच्या जीवासाठी करते. मी हे लग्न करायला तयार आहे. थँक्यू थँक्यू सो मच बाळा. मी आलेच. सो गाईज, माझ्या दादाच्या लग्नात ना एक छोटासा ट्विस्ट झाला होता. पण म्हणतात ना, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. आता तुम्हाला माझी वहिनी दिसणार आहे, ज्याच्यामुळे माझा दादाचा लाईफ खूप हॅपी होणार आहे. सो हॅव सम पेशन्स. किती गोड दिसतेस बाळा. कोणाची दृष्ट नको लागायला दे. गुरुजी, आता तुम्ही पुढचे विधी सुरू करा. हा, मनापासून इच्छा असेल तरच माझ्या बरोबर लग्न करायचं. पुढे येऊन हे नाही ऐकायचं मला की माझा जीव वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न केलंय. उपकार नको आहेत मला कोणाचेच. तुम्ही पण लग्नानंतर सारखं ऐकून दाखवू नका की भैरवी आईंमुळे मी लग्नाला तयार झाले. देवा, शेवटी तू तुझ्या मनात होतं ते घडवून आणलंसच. आता माझ्या मुलीचा संसार सुखाचा कर. माझ्या जावयाला उदंड आयुष्य लाभू दे. आज तुला वाटत असेल की तू जिंकलीस, पण तुला माहित नाही तू हे लग्न करून थेट वाघिणीच्या बिळात शिरणार आहेस. गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. मुलाचा मामा आणि मुलीच्या मामाने स्टेजवर कृपया यावे अंतरपाठ धरण्यासाठी.
सईचे माझ्या मुलीला मिळालं नाही ते मी तुला कधीच मिळू देणार नाही. इन्स्पेक्टर, तुम्ही इथे? हो, आम्हाला इथून एक कंप्लेंट आली आहे. कंप्लेंट? इथे सई माने कोण आहे? मी सई म्हणे. काय झालं साहेब? वा, वहिनी बघतेस ना, तुझ्या हट्टापायी मी परमिशन दिली खरी लग्नाला, पण अजून लग्न लागलं सुद्धा नाही. आणि आपल्या होणाऱ्या सुनबाईची तक्रार घेऊन आलेत पोलीस इथे. आत्ता ही तर नाही, लग्न झाल्यानंतर काय होणार आहे गॉड नोस. इन्स्पेक्टर साहेब, कसली तक्रार आली तुमच्याकडे? जानकी जहागीरदार तुम्हीच का? हो. तुम्ही यांना लग्न लागण्याआधी काही दागिने दिले होते का? हो, दिले होते मी, पण सईने ते नीट ठेवले. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. पण ते दागिने आता कुठे आहेत? सई मानेने ते दागिने चोरले अशी कंप्लेंट आली आमच्याकडे.